नमस्कार. स्वागत आहे आपलं तिखट पाहुणचार रेसिपीज मध्ये. आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरच्या साहित्यात चवीला अप्रतिम अशी छान दाटसर मटार पनीरची भाजी कशी बनवायची हे बघणार आहोत. बनवायला खूपच सोपी आहे, त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. रेसिपी जर आवडली तर लाईक करायला मात्र विसरू नका. तर इथे मी 100 ग्राम इतकं पनीर घेतलं. त्याचे बघा असे छोटे छोटे तुकडे करून घेतले. तुम्ही मोठ्या आकारात सुद्धा हे तुकडे करून घेऊ शकता. तर सुरुवातीला आपल्याला कढईमध्ये पळीभर तेल घालून ते गरम करून घ्यायचं. नंतर पनीरचे काप करून आपल्याला हे पनीरचे तुकडे तळून घ्यायचे आहे. पनीर असं तेलामध्ये तळून घेतल्यामुळे चवीलाही छान लागतं, मस्त क्रिस्पी असं बनतं. तर हलकसं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण हे तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत. जास्तही फ्राय करायचं नाही, नाहीतर पनीर हे कडक होतं. तर दुसऱ्या गॅसवर इथे मी 1 वाटी मटार जो आहे तो बॉईल करण्यासाठी ठेवलेला आहे, कारण हा फ्रेश मटार आहे. तुमच्याकडे फ्रोझन मटार असेल तर तुम्ही डायरेक्ट वापरला फोडणीसाठी तरी चालेल. तर यात मी थोडंसं मीठ घातलं आणि हे आता मी 10 मिनिटांसाठी मध्यम आचेवर उकळून घेणार आहे. तर इकडे पनीर सुद्धा आपलं तळून झालेलं आहे आणि पनीरला बघा मस्त सोनेरी अशी कोटिंग आलेली आहे. तर इतपतच आपल्याला हे पनीर तळून घ्यायचं. तर आता हे तळलेलं पनीर एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि कढईत उरलेलं जे तेल आहे त्यातील थोडंसं तेल मी काढून घेतलं. सोबतच आपला वाटाणा सुद्धा छान उकडून रेडी आहे. तर गॅस बंद करते आणि नंतर सारख्याच कढईमध्ये थोड्याशा तेलामध्ये काही खडे मसाले जे आहे, म्हणजेच ग्रेव्हीसाठी जो मसाला आपण तयार करणार आहोत, तर त्यामध्ये 3 ते 4 काळी मिरी, 2 लवंग, 1 तेजपान, अर्धा चमचा जिरं, 1 हिरवी मिरची, 1 सुकलेली लाल मिरची, 2 हिरवी वेलची, एका तेजपानचे तुकडे, 5 ते 6 लसूण पाकळ्या, 1 इंच अद्रकचे तुकडे, 1 मोठा चिरलेला कांदा, 2 मध्यम आकाराचे टोमॅटो हे उभे काप करून घेतले आणि 5 ते 6 काजू घातलेले आहे. सोबतच कोथिंबीरीचे कोवळे देठ आणि थोडीशी कोथिंबीर बघा हातानेच कुस्करून घातली. यामध्ये मी थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि आता हे आपल्याला मध्यम आचेवर 3 ते 4 मिनिटं परतून घेऊन नंतर यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालून कढईवर झाकण ठेवून 5 मिनिटं हे आपल्याला मध्यम आचेवर शिजवून घ्यायचं आहे आणि 5 मिनिटातच सर्व पाणी हे आटलं जातं. कांदा, टोमॅटो सर्व घातलेले जिन्नस हे छान सॉफ्ट होतात. जे काजू आहे ते सुद्धा चांगले नरम होतात. तर बघा इथे अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण ग्रेव्हीची तयारी केलेली आहे. तर हे संपूर्ण थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात घालायचं आणि अगदी पाणी न घालताच फाईन अशी पेस्ट तयार करून घ्यायची. एकदम स्मूथ अशी पेस्ट तयार होते, पाण्याची गरजही लागत नाही. आवश्यक असल्यास थोडंसं पाणी घालून हे बारीक वाटून घ्या. आता पुन्हा सारख्याच कढईमध्ये जे उरलेलं तेल होतं अगोदर आपण काढून घेतलेलं ते घातलं. तेल गरम झाल्यावर पाव चमचा जिरा, मोहरी, थोडासा कढीपत्ता आणि तयार केलेली पेस्ट घातली. तेलामध्ये तयार पेस्ट चांगली परतून घ्यायची. तेल सुटेपर्यंत आपल्याला ही पेस्ट परतवून घ्यायची आहे. साईडने असं तेल सुटायला लागलं की यामध्ये काही बेसिक मसाले घालायचे. त्यामध्ये लाल तिखट, थोडासा माझ्याकडे पनीर मसाला होता तो घातला, हळद पावडर, कांदा लसूण मसाला, जर धने जिऱ्याची पावडर असेल तर ती घाला. मी इथे थोडासा गरम मसाला ऍड केलेला आहे आणि हे मसाले पेस्ट मध्ये चांगले मिक्स करून घेऊ, हलकेसे परतून घेऊ. तर बघा फोडणीचा मसाल्यांचा खमंग असा वास सुटलेला आहे. तयार होणारी जी भाजी आहे अप्रतिम अशी चवीची होते. तयार पेस्ट ही कढईपासून वेगळी व्हायला लागलेली आहे. शिवाय यातून तेल सुद्धा रिलीज, म्हणजे साईडनी कडेला बघा असं तेल सुटायला लागलेलं आहे. तर यावेळेस तळलेले जे पनीर आहे ते घालूया. त्यासोबतच सुरुवातीला बॉईल केलेला वाटाणा म्हणजेच मटार ऍड करायचा आणि वाटाण्यातलं जे पाणी होतं तर ते मी फेकून न देता नंतर रशासाठी वापरणार आहे. तुम्हाला आवडत असेल तर वापरा, नाहीतर फेकून दिलं तरी चालेल, पण यामध्ये गरम पाण्याचाच वापर करा. तर हे सर्व चांगलं मिक्स करून घेतलं. मस्त खमंग असा वास सुटलेला आहे. मटार आणि पनीर छान पेस्ट मध्ये एकजीव झालेला आहे. तर यामध्ये आता सांगितल्याप्रमाणे मटारचं जे पाणी आहे बॉईल केलेलं गरम पाणी ते मी ऍड केलेलं आहे. तर आता रस्सा जितपत हवा तितपत आपल्याला रश्याची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करून घ्यायची आहे. तर इथे मी अगदी मध्यम स्वरूपाची ही भाजी केलेली आहे. जास्त पातळही नाही आणि जास्त घट्ट सुद्धा नाही. वरतून चवीनुसार मीठ ऍड केलं आणि मिक्स करून यावर झाकण ठेवायचं आणि मध्यम आचेवर कढईवर झाकण ठेवून एक उकळ काढून घ्यायची. तर बघा या ठिकाणी अगदी साध्या सोप्या पद्धतीने
झटपट अशी मटार पनीरची भाजी तयार झालेली आहे। वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर ऍड करा, चांगलं मिक्स करून घ्या। तयार होणारी ही गरमागरम मटार पनीरची भाजी चवीला अप्रतिम अशी लागते। एकदा जर तुम्ही केली तर नेहमी याच पद्धतीने बनवाल, इतकी सोपी आणि चवीला अप्रतिम अशी आहे। तर करून बघा, रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगा। पहिल्यांदाच जर तुम्ही माझी ही रेसिपी बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।